एबीपी माझावर सकाळपासूनच सुरू झालंय ते महाकव्हरेज। कारण आज आहे नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांचा निकाल। सगळ्यांनाच त्याचे वेध लागलेले आहेत। राज्यामध्ये 286 नगर परिषद आणि नगरपंचायत निकाल लागणार आहे। सकाळी 10 वाजता ही मतमोजणी सुरू होईल। म्हणजे आतापासून बरोबर 2 तासांनी ही मतमोजणी सुरू होणार आहे। 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतीकरता मतदान झालं। मात्र 23 नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचं मतदान आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आलेलं होतं। त्यानुसार त्यांच्यासाठी 20 डिसेंबरला म्हणजे काल हे मतदान पार पडलं आणि आता सगळ्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे। 42 नगरपंचायतींपैकी अनगर आणि दोंडाईच्या इथे नगरपंचायतीत सर्वच्या सर्व जागा या बिनविरोध भाजपने जिंकल्यात। त्यामुळे भाजपने आधीच खातं उघडलेलं आहे। याशिवाय जामनेर, अनगर आणि दोंडाईच्या इथेही भाजपचे नगराध्यक्ष हे बिनविरोध निवडून आले। त्यामुळे आज 285 नगराध्यक्ष पदांचा हा निकाल लागणार आहे। आजचा दिवस महत्त्वाचा आहे। एरवी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राज्यामध्ये चित्र असतं। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक भागात चित्रविचित्र युत्या आघाड्या पाहायला मिळाल्या। मित्रपक्षच एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळाले होते। त्यामुळे आजचा निकाल खूप इंटरेस्टिंग आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या निकालाच्या अनुषंगाने, कारण येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुका देखील अवघ्या काही दिवसांवर आहेत। त्यामुळे त्या निवडणुकांच्या दृष्टीने देखील आजचा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे। तर सकाळी 10 वाजल्यापासून नगर परिषद नगरपंचायती करता ही मतमोजणी सुरू होईल आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण जी टॅली बघताय, ज्याच्यामध्ये टॉप टॅली जी आहे, ज्याच्यामध्ये नगराध्यक्ष किती आहेत कोणाचे हे आपल्याला आम्ही दाखवतोय। भाजपने ऑलरेडी 3 नगराध्यक्ष म्हणजे बिनविरोध त्यांचे निवडून आल्यामुळे त्यांनी खातं उघडलेलं आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, ठाकरेंची शिवसेना आणि इतर अशी ही आकडेवारी आहे। त्यानंतर आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला कोणता उमेदवार जिंकलाय, कुठली लढत महत्त्वाची आहे हे सगळे डिटेल्स तपशील आपल्याला मिळतील। आणि आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला नगरसेवक कोणाचे किती या संदर्भातला तपशील आपल्याला मिळेल। राष्ट्रवादीकडे सध्या 8 नगरसेवक जे आहेत ते बघायला मिळतात। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, ठाकरेंची शिवसेना आणि इतर अशी ही आकडेवारी आहे। त्यामुळे वेगवान निकाल आणि महाकव्हरेज हे आपल्याकडे सुरू झालेलं आहे आणि आतापासून बरोबर 2 तासांनी जेव्हा मतमोजणी सुरू होईल तेव्हाचे आणखी तपशील आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत। आणि या सगळ्याबद्दल आता अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आपले विविध रिपोर्टर्स आपल्यासोबत आहेत। सिंधुदुर्ग, मालवणमधनं अभिषेक मोठाळ आपल्यासोबत असतील। त्यासोबतच कागल, कोल्हापूर परिसरात विजय केसरकर ताजे तपशील आपल्याला देतील। त्यानंतर पुणे, फुरसुंगी, एकूणातच पुणे क्षेत्रातला जो सगळा भाग आहे मिकी घई आपल्याला सांगतील। आणि संजय महाजन बुलढाणा जिल्ह्यातल्या 11 नगर परिषद निवडणुकांची मतमोजणी सुरू होते त्या संदर्भात तपशील देतील। मी सगळ्यात सुरुवात केला जाईल अभिषेक मोठाळे यांच्याकडे। अभिषेक, मालवण, सिंधुदुर्ग, कोकणामधली लढाई बिग फाईट झालेली होती एक प्रकारे असं आपल्याला म्हणावं लागेल। याचं कारण मित्रपक्षांमध्येच म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जो सगळा प्रकार घडलेला होता, निलेश राणेंनी ज्या पद्धतीने आरोप केलेले होते, त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातली, मालवणमधली, कोकणामधली ही लढत कशी इंटरेस्टिंग झालेली होती। आणि आज अतिशय काय म्हणूया आपण सगळ्या राज्याचं लक्ष लागलं या निवडणुकीकडे आणि कशा प्रकारे आता तिकडे तयारी सुरू आहे मतमोजणीच्या अनुषंगाने। अभिषेक, नक्कीच तळ कोकणामध्ये जर का पाहायचं तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आहे। प्रामुख्यानं 4 आपल्याला या मालवण नगर परिषद असेल, कणकवली नगर पंचायत असेल किंवा मग वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगर परिषदा असतील, यांच्या आज निवडणुका आपल्याला होताना दिसल्या आणि मतमोजणी आज पार पडताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्यानं भाजपनं सगळ्या या जागा ज्या आहेत किंवा या 4ही नगर परिषद आणि नगर पंचायती जी आहेत त्या स्वबळावर लढवल्या आहेत। मोठी प्रमाणात ताकद ही भाजपकडनं इथं लावण्याचे प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळाले। दुसरीकडे निलेश राणे शिवसेनेकडनं देखील मोठी मजल जी आहे ती इथं आपल्याला मारताना पाहायला मिळालेली आहे। अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसलेले आहे। पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर इथं होताना दिसलेला आहे। तसे आरोप देखील आपल्याला निलेश राणे यांच्याकडनं करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। एकूणच ही लढत जर का म्हणायचं तर महायुती विरुद्ध महायुती किंवा मग भाजप विरुद्ध शिवसेना मालवणमध्ये अशी म्हणावी लागणार आहे। प्रामुख्यानं जर इथली परिस्थिती पाहायची तर मोठ्या प्रमाणात जी शिवसेना आहे त्यांच्या
यांच्याकडनं आरोप हे भाजपवर आपल्याला होताना पाहायला मिळालेले होते. एकूणच कणकवली असेल, कणकवलीमध्ये संदेश पारकर हे आपल्याला उमेदवार पाहायला मिळत आहेत. शहर विकास आघाडी ही तयार झालेली तिथं दिसतं आहे. एकूण भाजपच्या विरोधात सगळे एकवटलेले आपल्याला कणकवलीमध्ये पाहायला मिळत आहेत. मालवणमध्ये राणे, निलेश राणे आणि नितेश राणे ह्या दोघांचीही एकूणच इथं लढत दिसते आहे. जिथं मालवण नगर परिषदेमध्ये निलेश राणे यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात ताकद इथं उभी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात जे प्रयत्न आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळालेले आहे. जोर जो इथं मोठ्या प्रमाणात लावण्यात आला. तिकडे सावंतवाडीमध्ये जर का पाहायचं तर भाजप, सावंतवाडी आणि वेंगुर्लामध्ये भाजप कडनं प्रयत्न झालेत आणि बऱ्यापैकी यश मिळेल अशी देखील शक्यता ही वर्तवली जाते. आणि त्यामुळेच साधारणपणे मालवणची जर का परिस्थिती पाहायची तर 21 सदस्य पूर्ण म्हणावं लागणार आहे. 20 नगरसेवक असतील, 1 नगराध्यक्ष असतील. कोणाच्या वाटाला नगराध्यक्षपद येत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल. खरं अभिषेक, तू आपल्या सोबतच राहा. आपण आणखी काही आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं ताजे तपशील जाणून घेणार आहोत. ज्ञानदा देखील सोबत आहे. ज्ञानदा, बिग फाईट जसं आपण म्हटलं, म्हणजे अजून महापालिका तर येऊ घातल्यात, पण ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांमध्ये, दिवसांमध्ये किंवा ज्या सगळ्या घडामोडी घडल्या आणि त्याच्यानंतर आजचा हा महानिकाल, आणि आता आपण विविध प्रतिनिधींकडनं जाणून घेतोय. मगाशी पण अश्विन आपण बोलत होतो की बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका, नगरपंचायत निकालांना सुद्धा तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपण यानंतर कोल्हापूरमध्ये जाणार आहोत. आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत. विजय, कोल्हापूरकडे खास करून कागलमध्ये काय होत आहे याची उत्सुकता वाढलेली आहे, कारण एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले सगळेजण एकत्र आलेले आहेत इथे. कागलबद्दल नेमकी चर्चा काय आणि कोल्हापूरचं एकंदरीत चित्र कसं दिसतंय? ज्ञानदा अगदी बरोबर आहे, कारण आपण कागलमध्ये आहोत आणि कागलकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण याआधी गेले जवळपास 15 ते 20 वर्ष एकमेकांचे राजकीय शत्रू असलेले हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे हे दोघे एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक हे या ठिकाणी त्यांनी मोठ बांधलेले आहे. त्यामुळं कागलमध्ये नेमकं काय घडतं याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण इतका मोठा राजकीय संघर्ष सोडून समरजित घाटगे असतील, हसन मुश्रीफ असतील, हे दोघे एकत्र आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जयसिंगपूरकडे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात संपूर्ण महायुती आणि महाविकास आघाडी ही एकत्र आलेत आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकटे आहेत. त्यामुळे तिथे काय नेमकं घडतं हे महत्त्वाचं असणार आहे, कारण जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपंचायत म्हणून आपल्याला जयसिंगपूरकडे पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर मुरगुडमध्ये देखील खूप महत्त्वाची काटेकी टक्कर होणार आहे, कारण त्या ठिकाणी देखील संजय मंडलिक आणि महायुती हे एकत्र आहेत आणि त्या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे दोघे वेगळ्या बाजूला आहेत. चंदगडमध्ये जर आपण बघितलं तर चंदगड नगरपंचायत आहे, मात्र त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी आले होते. त्यामुळे चंदगडमध्ये नेमका काय निकाल लागतो याच्याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे, कारण चंदगड, कागल त्याचबरोबर आजरा यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही सभा घेतली होती आणि त्यामुळं तिथे नेमका काय बदल होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. प्रशासनानं संपूर्ण तयारी आहे ती मतमोजणीची केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 3 नगरपंचायत आणि 10 नगर परिषदांचं या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मात्र त्याच्या आधीच जवळपास 7 नगरसेवकांनी या ठिकाणी आपलं खातं खोललेलं आहे. म्हणजे पन्हाळ्यामधले 6 नगरसेवक हे बिनविरोध झालेले आहेत आणि म्हणजे कागलमधले म्हणजे हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई आहेत त्या देखील बिनविरोध या ठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे 7 नगरसेवकांनी आपलं खातं खोललेलं आहे. त्यामुळे उर्वरित आता सगळे जे नगरसेवकांची धाकधूक वाढलेली आहे आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. विजय, अपडेट जाणून घेणार आहोत. तुर्तास तुम्ही राहा आपल्यासोबत. आपण पुढच्या काही मतदारसंघांमध्ये किंवा नगरपालिका पंचायतींमध्ये नेमकं काय घडू शकतं, तिथली समीकरणं गणितं कशी आहेत, अश्विन पुढचे प्रश्न विचारेल. ज्ञानदा, आता पुण्यामध्ये जाणार आहोत आपण, कारण मिकी घई आपल्या सोबत आहेत. मिकीकडनं ताजे तपशील जाणून घ्या. मिकी, ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी घडलेल्या होत्या गेल्या काही दिवसांमध्ये खास करून, आणि पुणे म्हटलं की अजित पवार यांच्या दृष्टीने पुणे हा फार प्रतिष्ठेचं आहे, पालकमंत्री आहेत पुण्याचे. काय नेमकं इकडे पुण्यामधलं चित्र आहे आणि मतमोजणीसाठी कशी तयारी झाली आहे? मिकी, बहुधा मिकी नसावा आपल्यासोबत, काहीतरी टेक्निकल एरर आहे, त्यामुळे संजय महाजन आपल्यासोबत आहेत अश्विन बुलढाण्यामधनं. संजय महाजन यांच्याकडे आपण जाऊया. संजय, बुलढाणा जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी 10 वाजता सुरू होतीये. कशा प्रकारे तिकडे तयारी आहे, कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तिकडे? संजय.
नक्कीच अश्विन, आपण म्हणालात त्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषदांची मतमोजणी आता थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता सुरू होईल. सुरुवातीला पोस्टल मतदानाने ही मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. खरं तर बुलढाणा जिल्ह्याचं आजचं तापमान हे 11 अंश सेल्सिअस आणि एवढ्या थंडीतसुद्धा मोठ्या प्रमाणावर सध्या कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्या वेळाने म्हणजे 10 नंतर बुलढाण्याच्या वातावरणाचा तापमान जे आहे ते वाढणार आहे. खरं तर 11 नगर परिषदाच्या या नगराध्यक्षांसाठी 87 उमेदवार रिंगणात आहे आणि 286 नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी 1182 उमेदवार आहे आणि यांचा भवितव्याचा फैसला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मतमोजणी ज्यावेळेस सुरुवात होईल प्रत्यक्ष त्यावेळी जसं निकाल किंवा कौल आपल्या हाती पडतील तसं बुलढाण्यातलं वातावरण तापणार आहे. आणि अश्विन, तू म्हटलं त्याप्रमाणे हॉट फाईट म्हणजे जी काय हॉट फाईट आहे बुलढाण्यात 2 ठिकाणी जी आहे ती प्रतिष्ठेची लढाई आहे. एक म्हणजे खामगाव नगर परिषद आणि दुसरी म्हणजे बुलढाणा नगर परिषद. बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी रिंगणात आहेत, तर खामगावमध्ये आकाश फुंडकर जे कामगार मंत्री आहेत आकाश फुंडकर यांच्या वहिनी या रिंगणात आहे. त्यामुळे या 2 नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह राज्याचंही लक्ष आहे. या व्यतिरिक्त चिखली असू देत, मेहकर असू देत, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात फाईट होत आहे. अनेक ठिकाणी तर 2 राष्ट्रवादीमध्ये फाईट आहे आणि त्यामुळे या निकालाची उत्कंठा आता जशी आपल्याला लागून आहे तशी कार्यकर्त्यांना सुद्धा लागून आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच बुलढाण्यात तरी आता कार्यकर्ते जमायला सुरुवात होत आहे. बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात थंडी आहे आणि जसं निकालाचा कल बाहेर येईल तसं बुलढाण्याच्या तापमानात सुद्धा वाढ होणार आहे. अश्विन, आणि यावेळेला संजय अगदी बरोबर आहे की हे निकाल महत्त्वाचे का आहेत, कारण या निकालानंतर 15 ते 20 दिवसात राज्यभरामध्ये मिनी विधानसभा पार पडणार आहेत. म्हणजे अर्थातच महापालिकेच्या निवडणुका आणि त्याच पार्श्वभूमीवरती होत असलेल्या निवडणुकांचं महत्त्व अधिकच वाढले बदललेल्या राजकीय समीकरणांचाही विचार करता. यानंतर आपण जाऊया पुण्यामध्ये. पुण्याच्या फुरसुंगीमधनं आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्यासोबत आहेत. मिकी, पुण्याचं ओव्हरऑल काय चित्र दिसतंय? म्हणजे तळेगाव असो, फुरसुंगी असो, बरीच चर्चा अनेक मतदारसंघांची झाली. इथे समीकरणं गणितं काय आहेत, काय सध्याची परिस्थिती आहे? ज्ञानदा, जर आज आपण पुण्यामध्ये बघितलं थंडी वाढली आहे, मात्र राजकीय जे तापमान आहे ते चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कारण अर्थातच निकाल येणार आहे. मी आता फुरसुंगी उरोळी देवाची नगर परिषद या ठिकाणी उभा आहे, ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. जय्यत तयारी पाहायला मिळतीये. अर्थात नगर परिषद जाहीर झाल्यानंतर फुरसुंगी उरोळी देवाची पहिल्यांदाच या ठिकाणी काल मतदान पार पडलं आणि आज मतमोजणी होणार आहे. जर इथली परिस्थिती बघितली तर एकूण 32 जागा असणार आहेत आणि ते एक जागा जे नगराध्यक्षासाठी असते. अर्थात या ठिकाणी आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट विरुद्ध भाजप आणि शिवसेना या ठिकाणी रिंगणात उतरलेली आहे. आणि ताकद या ठिकाणी जर आपण बघितली तर सगळ्यांनी जोरदार आपलं सगळी प्रतिष्ठा पणाला या ठिकाणी लावली. एवढंच काय, सासवड असेल, जेजुरी असेल, दौंड असेल, या ठिकाणी देखील ज्या ठिकाणी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार अर्थात त्यांचं प्राबल्य राहिलेलं आहे, मात्र यावेळेस भाजपनी देखील चांगलीच त्या ठिकाणी ताकद लावलेली आहे आणि त्यामुळं आज या सगळ्यांचे निकाल या ठिकाणी येणार आहे. जर आपण बघितलं तर काल या फुरसुंगी उरोळी देवाची या नगर म्हणजे अर्थात तिथं मतदान होताना काहीसं तणावपूर्ण वातावरण होतं आणि त्यानंतर आज मतमोजणी होती आणि त्यामुळं इथं पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे. मोठ्या संख्येने जे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी पोहोचत असतात. त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी देखील जर आपण बघितलं तर इथं अशा पद्धतीने बॅरिगेड्स आहेत, पोलीस आहेत. पलीकडे जर बघितलं तर व्हॅन देखील आहे पोलिसांनी. इथं काल जरा तणावपूर्ण वातावरण झालेलं होतं मतदानाच्या वेळेस आणि तसं काही अनुचित प्रकार आज होऊ नये यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. हे सगळं तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी काही वेळातच अर्थात 10 वाजता काउंटिंग सुरुवात होईल आणि ती तयारी आपण इथं बघतोय आणि सगळ्यांच्याच ताकदी या ठिकाणी कशा पद्धतीने असणार आहे. अर्थातच मी जसं सांगितलं इथं नेहमीच राष्ट्रवादीचं प्राबल्य जास्त राहिलेलं आहे, मात्र यावेळेस भाजपाने देखील त्यांची ताकद या ठिकाणी लावली आहे आणि त्यामुळं नक्की निकाल काय येतात त्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे आणि हळूहळू आता कार्यकर्ते आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी जिथं मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे आणि जय्यत तयारी प्रत्येक मिनिटागणिक आता शिगेला पोहोचेल, कारण 10 वाजता ही सगळी मतमोजणी जी आहे ती सुरू होईल आणि निकाल आपल्या हाती येऊ लागतील. मिकी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यासोबतच आपले प्रतिनिधी विजय केसरकर देखील आपल्यासोबत होते, अभिषेक मुठाळ होते.
आणि संजय महाजन यांचेही धन्यवाद. आपण दिवसभर तुमच्याकडनं ताजे अपडेट जाणून घेतच राहणार आहोत. दरम्यान नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अव्वल राहील असा विश्वास आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलाय. मिटकरी काय म्हणतात बघूया आपण. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आहेत. सर, कसा परफॉर्मन्स असेल तुमच्या पक्षाचा? अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जशी उभारी घ्यायला सुरुवात केली, आपण विधानसभेमध्ये बघितलं असेल, आणि त्यानंतरची ही दुसरी निवडणूक, ही ग्रासरूटला काम करणारी आमची निवडणूक आणि त्यात अस्तित्व सिद्ध करायला लावणारी निवडणूक. बारामती नगर परिषदेचा ज्या पद्धतीने अजितदादांनी विकास केलाय ते रोल मॉडेल डोळ्यासमोर ठेवून अजितदादांचा विकास कामाचा तडाखा, अजितदादांची असलेली अपार मेहनत आणि दादांचं स्वच्छ शहर, सुंदर शहर, जात धर्म पंथ पक्ष विरहित असलेला विचार शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणवादी, ही विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीत उतरलोय. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नगर परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात अव्वल ठरेल आणि काही ठिकाणी किंग मेकरच्या भूमिकेत असेल. गुलाल आणून ठेवलाय का? गुलाल आणून ठेवलाय. अबीर गुलाल याचा रंग आम्ही उधळणार आहोत, कारण आम्हाला विश्वास आहे अजितदादाचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलंय. विशेषतः बहुजन समाज, मुस्लिम बांधव यांना सुद्धा अपील होईल असं काम दादांचं असल्यामुळे गुलाल उधळायची 100% आम्हाला गॅरंटी आहे. उमेश राणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.